Hello everyone, welcome to our YouTube channel, The Legal People. Today we are going to start the next lecture in the lecture series of Maharashtra Civil Services Leave Rules 1981. तर आपण जे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस लीव रूल्स 1981चा जो लेक्चर सिरीज स्टार्ट केलेला होता, त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड कन्सेप्ट काय आहे या सिव्हिल सर्व्हिसेस रूल्सचा, ते आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. तर आज आपण इथे चॅप्टर फर्स्ट जो आहे, चॅप्टर फर्स्ट रूल 1 to रूल 8 जो जनरल प्रोव्हिजन आहेत यामध्ये, ते आपण आज इथं कव्हर करणार आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट चॅप्टर आपण जे आहे ते बघणार आहे. तर चला स्टार्ट करूया इथं चॅप्टर फर्स्ट. ओके तर चला स्टार्ट करूया. चॅप्टर फर्स्ट जो आहे, तर आपण चॅप्टर फर्स्ट जो आहे जनरल प्रोव्हिजन्स जे आहेत त्याच्याबद्दल सांगतो. तर सगळ्यात पहिला आपण बघणार आहे की प्रत्येक आपण कोणताही बेअर ॲक्ट घेतला तर त्यामध्ये आपण शॉर्ट टायटल बघतो. शॉर्ट टायटल आणि कमेन्समेंट. त्यामध्ये बेसिकली शॉर्ट टायटल अँड कमेन्समेंटमध्ये काय असणार आहे, दीज रूल्स मे बी कॉल्ड दी महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस लीव रूल्स 1981. तर आपण जसं महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स आपण ऑलरेडी कव्हर केला आहे, त्याचा वन शॉट पण बघितला आहे, रूल्स पण बघितला आहे आणि ॲक्ट पण कव्हर केलेला आहे. तसं सेम महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेसचे रूल्स आहेत त्यामध्ये, त्याला हेच नेम दिलेलं आहे की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस लीव रूल्स 1981. दे शॅल केम इन टू फोर्स ऑन 15th day ऑफ, म्हणजे इथे किती 15 ऑगस्ट डेट जे आहे ते लक्षात ठेवण्यासारखं आहे, इझी आहे. 15 ऑगस्ट 1981ला हे काय झालं, केम इन टू फोर्स ऑनला आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रोव्हिजन बघणार आहे. इथं काय दिलं आहे की एक्सटेंट ऑफ दी ॲप्लिकेशन. आता एक्सटेंट ऑफ दी ॲप्लिकेशन म्हणजे काय, जनरल ॲप्लिकेशन काय आहे या ॲक्टचं एवढं सांगितलं इथं की हे जे आहे ना, फर्स्टचे प्रोव्हिजन सांगितलं यामध्ये, दीज रूल्स अप्लाय टू ऑल गव्हर्मेंट सर्वंट्स. जे ऑल गव्हर्मेंट सर्वंट्स आहेत त्यांच्यावर काय होणार आहे, हे ॲप्लिकेबल होणार आहे. ओके, दीज रूल्स आर ॲप्लिकेबल टू ऑल गव्हर्मेंट सर्वंट्स हुज कंडिशन ऑफ सर्व्हिस द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र आर कॉम्पिटंट टू प्रिस्क्राईब. म्हणजे हे नियम सर्व महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना लागू होतात. त्यांचे सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाकडे आहे. म्हणजे त्यांची सेवा शर्ती जी आहे, म्हणजे सर्व्हिस कंडिशन ऑफ सर्व्हिस जे आहे ते कोण ठरवणार आहे, तर महाराष्ट्र गव्हर्मेंट ठरवणार आहे. ओके, आय होप जे फर्स्ट सबसेक्शन आहे ते सब रूल आहे ते समजलं असणार आहे. त्याच्यानंतर आपण नोट 1ला जाणार आहे. नोट 1मध्ये काय सांगितले बघा. नोट 1मध्ये जे आहे, एम्प्लॉईज हू केम टू महाराष्ट्र, म्हणजे काय झालं आहे की ते एम्प्लॉईज जे महाराष्ट्रामध्ये आले आहेत फ्रॉम ओल्ड स्टेट्स जे आहेत, तिथं ओल्ड स्टेट कुठले आहेत, सौराष्ट्र, कोच, त्याच्यानंतर कच्छ, मध्य प्रदेश, हैदराबाद. तर ते जे आलेले आहेत, म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचा समावेश 1956मध्ये जुन्या संस्थानातून, म्हणजे सौराष्ट्र, कच्छ, मध्य प्रदेश जे आहे ते दिलेलं आहे बघा यामध्ये. त्याच्यानंतर महाराष्ट्रात झालेला आहे, त्यांनी जर जुन्या राज्यांची रजा नियम स्वीकारले असतील तर त्यांना पूर्वीचेच नियम लागू राहणार आहेत. म्हणजे हे जे याच्यातून आलेले आहेत, म्हणजे हैदराबाद, मध्य प्रदेश, कच्छ आणि सौराष्ट्रामधून महाराष्ट्रामध्ये आले असतील तर त्यांना आधीचे जे 1956चा जो रूल होता तोच ॲप्लिकेबल राहणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट रूल बघूया. इथं नोट सेकंड सांगितलं. इथं नोट सेकंडमध्ये काय म्हटलेलं आहे बघा. तर नोट सेकंडमध्ये म्हणलेलं आहे इथं की टाईप्स ऑफ लीव फॉर ओल्ड स्टेट एम्प्लॉईज जे आहेत त्यांच्यासाठी टाईप्स ऑफ लीव कोणकोणते आहेत, म्हणजे आपण आत्ता जसं म्हटलं सौराष्ट्र, कच्छ, मध्य प्रदेश, हैदराबाद ते आहेत, ते अलोकेटेड टू दी स्टेट ऑफ मुंबई कवर्स ऑल 3 टाईप्स ऑफ लीव. त्यामध्ये कोणकोणते लीव्ज असणार आहेत, स्पेशल डिझेबिलिटी लीव असणार आहे इथं, त्याच्यानंतर मॅटर्निटी लीव असणार आहे, हॉस्पिटल लीव असणार आहे आणि इथं काय असणार आहे, पिलग्रिमेज लीव असणार आहे ओनली फॉर एक्स हैदराबाद एम्प्लॉईज. म्हणजे एक्स हैदराबाद एम्प्लॉईजसाठी, म्हणजे जुन्या राज्यातील जे कर्मचारी, म्हणजे जुने राज्य म्हणजे कुठले आले, हे राज्य आले. ओके, जुने राज्य म्हणजे हे राज्य आले. त्याच्यानंतर विशेषतः अपंगत्व रजा असणारे, प्रसूत रजा असणारे, दवाखाना रजा, यात्रा रजा फक्त हैदराबादच्या कर्मचाऱ्यांना असणार आहे. पण अभ्यासासाठीची रजा, स्टडी लीव मात्र जे असणार आहे ते फक्त सगळ्यांना नियमित नियमानुसार असणार आहे. अभ्यासाची म्हणजे एक्झाम आपल्याला स्टडी लीव दिला जाते, आपल्याला स्टडी लीव दिला जाते, ते सगळ्यांना सेम असणार आहे. खरं जे यात्रा रजा असणार आहे ते फक्त हैदराबादचे जे आहे त्यांना तेवढंच ॲप्लिकेबल होणार आहे. समजलं. ओके, त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आपण बघणार आहे, लोकल फंड जे आहेत एम्प्लॉईजचे,
त्यामध्ये लोकल फंड जे आहेत ते नोट 3मध्ये दिलेत. तर नोट 3मध्ये बेसिकली एवढं सांगितलं आहे, जर कोणी कर्मचारी लोकल फंड म्हणजे सरकारचे थेट अधिपत्याखाली नसलेले संस्था आहेत, ते जर लोकल फंड्स आहेत म्हणजे सरकारच्या अधिपत्याखाली नाही आहेत, त्याला लोकल फंड्स म्हणतो आपण. तर यामध्ये का म्हटले की जे लोकल फंड्स आहेत, ओके, नसलेली संस्थांमधून शासकीय सेवेत आला तर त्याची आधीची सेवा शासकीय सेवेत धरली जाणार नाही. म्हणजे सिम्पली एवढंच म्हणलं की लोकल फंडमध्ये आधी तो काम करत होता आणि आता काय झालं, शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काम करायला त्याची ट्रान्सफर झाले. तर आता तो असं नाही की इथं म्हणजे ओके. तर नोट 3मध्ये काय म्हणतं की नोट 3 जे दिलेलं आहे यामध्ये नोट 3मध्ये एवढंच सांगितलं गेलं आहे की लोकल फंड जे असतात ना, लोकल फंड एम्प्लॉई जे असतात, म्हणजे लोकल फंड एम्प्लॉई जे असणार आहेत, लोकल फंड एम्प्लॉय म्हणजे इफ समवन वॉज वर्किंग इन दी लोकल फंडमध्ये जर एखादा व्यक्ती वर्क करत असेल, म्हणजे जर जो गव्हर्नमेंट मतलब म्हणजे इथं जो लोकल फंडमध्ये वर्क करणारा कर्मचारी असेल किंवा एम्प्लॉई असेल, सरकारच्या थेट अधिपत्याखाली नसलेल्या संस्था म्हणजे लोकल फंड येणार आहे, मग तो शासकीय कर्मचाऱ्यात आला म्हणजे सेवेत आला तर शासनाला जे असते ना त्यामध्ये सेवा जी असते ती त्यामध्ये परिपूर्ण ग्राह्य करू शकते. म्हणजे काय असतं की ती जी लोकल फंडमध्ये जी आता समजा की इथं 4 वर्ष ह्यानं सेवा केला आहे लोकल फंड्समध्ये आणि त्याच्यानंतर जी आहे ती गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून तो काय लागला 5व्या वर्षी लागला, तर त्याची जी सर्व्हिस आहे ती 1 वर्षच कन्सिडर होणार आहे, कारण ही जी सर्व्हिस आहे ती गव्हर्नमेंटच्या म्हणजे आधिपत्याखाली नसेल. ओके, तर एवढंच नोट 3मध्ये म्हणलं गेलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला सबसेक्शन बघायचं आहे, त्यामध्ये सबरूल बघायचं आहे. सेकंड पॉईंट काय सांगितलं आहे यामध्ये, रूल 2 सब रूल 2, त्यामध्ये स्पेशल सिच्युएशन्स दिलेत. ह्यामध्ये स्पेशल म्हणजे अनलेस इट बी अदरवाईज प्रोव्हाइडेड इन दिस रूल अ परमनंट गव्हर्नमेंट सर्वंट टू होम दिस रूल डज नॉट अप्लाय, म्हणजे डू नॉट अप्लाय ह्यामध्ये होणार नाही. म्हणजे फक्त इथे एवढंच म्हणलं आहे. पॉईंट एमध्ये काय म्हणलं आहे, पॉईंट एमध्ये म्हणलेलं आहे की टेम्पररी ट्रान्सफर म्हणजे स्पेशल सिच्युएशन्स दिल्यात ह्यामध्ये की स्पेशल सिच्युएशन्समध्ये एकतर काय असणार आहे की एकतर स्पेशल सिच्युएशनमध्ये टेम्पररी ट्रान्सफर. तर कधी टेम्पररी ट्रान्सफर असणार आहे बघा ह्यामध्ये, इफ अ परमनंट गव्हर्नमेंट सर्वंट हुज लीव रूल्स आर डिफरंट, म्हणजे त्याचे लीव रूल्स काय असणार, वेगळे असणार आहेत, इज टेम्पररली ट्रान्सफर टू दी पोस्ट वेअर दीज रूल्स अप्लाय ही विल स्टील फॉलो हिज ओल्ड लीव रूल्स. म्हणजे काय म्हणलं की एखादा कायमचा शासकीय कर्मचारी जो असतो ज्याला वेगळे रजा नियम लागू असणार आहेत, म्हणजे ज्याला वेगळे रजा नियम लागू असणार आहेत, तर तात्पुरत्या बदलीवर या नियमाखालील पदावर गेलेला तर त्यापूर्वीचेच रजा नियम लागू राहतील. जे आधीचा तर त्याचं कुठंही ट्रान्सफर झाला असेल तर ते आधीचंच इथं सिम्पली एवढंच बोललं की तेच रूल्स इथं लीव रूल्स लागू होणार आहेत. त्याच्यानंतर बी पॉईंटमध्ये काय म्हटले, परमनंट अपॉइंटमेंट. आता हे आपण बोललं की हे टेम्पररी अपॉइंटमेंटसाठी जे आहेत, म्हणजे आता मी इथं काय आहे महाराष्ट्रामध्ये आहे, मध्ये मला जे आहेत ते लीव रूल्स महाराष्ट्राचे ॲप्लिकेबल होतात. मग मला टेम्पररी ट्रान्सफर कुठं करण्यात आलं, कर्नाटकामध्ये करण्यात आलं, तर मला लीव रूल्स हेच लागू होणार आहेत. ओके, एवढंच इथं टेम्पररी ट्रान्सफर एक महिन्यासाठी ट्रान्सफर केले तर हेच लागू होणार आहेत. तर आता परमनंट ट्रान्सफरमध्ये कसं असणार आहे बघा, ह्यामध्ये इफ सच अ गव्हर्नमेंट सर्वंट इज परमनंटली अपॉइंटेड टू दी पोस्ट अंडर दिस रूल्स, जर परमनंटली अपॉइंट केलं असेल, वॉट एव्हर लीव ही हॅड अंडर दी ओल्ड रूल्स विल बी कॅरीड फॉरवर्ड बट ओनली अप टू मॅक्झिमम अलाउड अंडर रूल 50. जे आपण रूल 50 बघणार आहे त्याच्यानुसार आहे त्याच्यामध्ये. तर पहिला हे काय म्हणतात, त्याला हेच नियम लागू होणार आहेत, म्हणजे जे आधी तो फॉलो करत होता त्याच्या जुन्या रजा पुढे नेल्या जातील, पण रूल 50नुसार. आपण रूल 50 बघणारच आहोत की रूल 50नुसार काय यामध्ये दिलेलं आहे ते बघूयाच. प्रथम जुनी रजा वापरायची, पहिला जुनी रजा ती दिलेली आहे ती तो वापरेल, मग नवीन नियमानुसार मिळालेली रजा वापरायची आहे, हे ह्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर जुन्या सरकारकडून जिथून तो आला आहे जुन्या रजेचा पगार दिला जाईल, म्हणजे जिथून, म्हणजे यामध्ये रूल तर कॅरी फॉरवर्ड होणार आहे त्यामध्ये, आणि त्याच्यानंतर जी जुनी रजा आहे ती आधी वापरणार आणि त्याच्यानंतर नवीन रजा वापरणार आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात की ह्यामध्ये अनेक पॉईंट आहे, जुन्या सरकारकडून
काय आहे इथं, जिथून तो आला आहे जुन्या रजेचे पगार दिला जाईल. म्हणजे आधी जिथं जो काम करायचा ना तिथलं गव्हर्नमेंट त्याला काय करणार, आधी पेमेंट देणार आणि नवीनचं नवीन देणार असं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की राईट टू इंटरप्रिट. आता राईट टू इंटरप्रिट काय आहे यामध्ये, फायनान्स डिपार्टमेंट काय आहे, रिझर्व टू देमसेल्स द राईट टू इंटरप्रिटिंग दिस रूल्स. आता समजा असं का म्हणलं गेलं इथं, कारण समजा की एखादे हे जे रूल्स आपण इंटरप्रिट करताना एखादा प्रॉब्लेम आला किंवा इथं कन्फ्युजन क्रिएट झालं असताना, तर ह्या वेळेस काय होणार आहे की इथं जे फायनान्स डिपार्टमेंट आहे ते जे इंटरप्रिटेशन करतील ते फायनल रूल असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर पॉवर ऑफ रिलॅक्सेशन, नेक्स्ट पॉईंट काय, फोर्थ पॉईंट आहे इथं, म्हणजे फोर्थ रूल आहे. तर पॉवर ऑफ इंटरप्रिटेशन काय आहे हे आपण इथं बघूया. ह्यामध्ये काय म्हणलं, पहिलं आपण मेन प्रोव्हिजन वाचून घेऊया. ह्यामध्ये मेन प्रोव्हिजनमध्ये काय दिलं गेलं, पॉवर ऑफ रिलॅक्सेशन रूल 4, त्यामध्ये वेअर गव्हर्नमेंट इज सॅटिस्फाईड दॅट द ऑपरेशन ऑफ एनी ऑफ दिस रूल कॉजेस ऑर इज लाईकली टू कॉज अनड्यू हार्डशिप इन द केस ऑफ एनी गव्हर्नमेंट सर्वंट or any class of government servant, it may by an order in the writing exempt such government servant or class of government servants from any provisions of these rules, or may direct that such provisions shall apply to such government servant or class of government servant with such modification not affecting the substance thereof as may be specified in such order. तर याचा आपण एक्झाम्पल पण बघूया, एक्झाम्पल थ्रू आपण बघूया आणि पॉईंट वाईज बघूया. ओके. तर काय म्हणलं यामध्ये, सगळ्यात पहिला जे आहे आपल्याला पॉईंट्स कोणते इथं लक्षात घ्यायचे आहेत ते बघा. ह्यामध्ये मेन पॉईंट जो आहे इथं काय म्हणलं की पॉवर ऑफ रिलॅक्सेशन, हा पॉईंट लक्षात घ्या. पॉवर ऑफ रिलॅक्सेशन म्हणजे मेन आयडिया काय दिला आहे, इफ फॉलोइंग दिस रूल्स स्ट्रिक्टली क्रिएट्स हार्डशिप, म्हणजे अडचण क्रिएट करत असेल, म्हणजे हे जे रूल्स दिलेत ना ह्या ॲक्टमध्ये, लिव्ह रूल्स जे आहे, म्हणजे लिव्ह रूल्सचा कोणताही भाग किंवा काही जे प्रोव्हिजन्स आहेत तर हार्डशिप क्रिएट करत असेल एम्प्लॉईजना, गव्हर्नमेंट सर्वंट्सना, यामध्ये द गव्हर्नमेंट हॅज पॉवर टू रिलॅक्स, गव्हर्नमेंटला पॉवर आहे की रिलॅक्स करू शकतात, मॉडिफाय करू शकतात. हां, समजलं. त्याच्यानंतर ह्यामध्ये काय म्हटलं आहे, बेसिकली एवढंच म्हटलं आहे की ऑथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट काय आहे ह्यामध्ये, द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज पॉवर टू रिलॅक्स दी रूल्स, रिलॅक्स करू शकतात, मॉडिफाय करू शकतात. महाराष्ट्र शासनाला नियम शिथिल करण्याचा अधिकार आहे. मराठीवाल्यांसाठी आहे की महाराष्ट्र शासनाला नियम शिथिल करण्याचा किंवा रिलॅक्स करण्याचा अधिकार आहे. तुम्ही मराठीचं बेअर ॲक्ट समोर घ्या, तुम्हाला समजेलच काय मी मराठीमध्ये सांगत आहे यामध्ये, तर तुम्हाला समजून जाईल ते. ओके. मग बेसिकली जे आहे की रिलॅक्सेशन कशामध्ये जाणार आहे की समजा की एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटला आपण काय केलं आहे की गव्हर्नमेंट सर्वंटला काय केलं आहे की अशा ठिकाणी, दुष्काळग्रस्त ठिकाणी आपण, म्हणजे त्यांची पोस्टिंग झाली आहे, मग हे जे लिव्ह रूल्स आहेत ते ॲप्लिकेबल होण्यासाठी खूप डिफिकल्टी आलेले आहेत, म्हणजे चालले आहेत. कारण जे नॉर्मल कंडिशन आहे त्याच्या रिलेटेड जे रूल्स बनवले आहेत तर हार्डशिप येत असेल तर तिथं काय करू शकते, जे गव्हर्नमेंट आहे ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, ते जे रूल्स आहेत ते मॉडिफाय करू शकतात किंवा रिलॅक्सेशन देऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर हार्डशिप जे आहे ना, दिस पॉवर इज यूज्ड ओनली अप्लाइंग अ रूल कॉज और लाईकली टू कॉज अनड्यू हार्डशिप. हे जे रूल आहे रिलॅक्सेशन, पॉवर ऑफ रिलॅक्सेशन, ते जे आहे तर अनड्यू हार्डशिप येत असेल, विदाऊट रिझन अन्याय होत असेल किंवा त्रास होत असेल भयानक, तर त्यावेळेसच काय असणार आहे, ॲप्लिकेबल होणार आहे. त्याच्यानंतर मेथड काय असणार आहे इथं, तर मेथड जे आहे इथं तुम्ही जे आहे ते रिटर्न ऑर्डर इथं बघा दिलेलंच आहे, रिटर्न ऑर्डर असणार आहे त्यामध्ये. तर काय म्हटलं, रिटर्न ऑर्डर, द रिलॅक्सेशन मस्ट बी मेड थ्रू अ रिटर्न ऑर्डर बाय दी गव्हर्नमेंटने शासनाने लेखी आदेश काढूनच नियम शिथिल करायचे आहे, असंच नाही करणार. गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे, रिलॅक्सेशन जे आहे ते रिटर्न ऑर्डरमध्येच दिलं पाहिजे. त्याच्यानंतर ऑप्शन्स जे आहेत ते अवेलेबल टू दी गव्हर्नमेंट, कोणकोणते ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत गव्हर्नमेंटला, त्यामध्ये गव्हर्नमेंट कॅन आयदर एक्झेम्प्ट दी एम्प्लॉईजना एक्झेम्प्ट करू शकतात कम्प्लिटली फ्रॉम दॅट रूल. त्याच्यानंतर बीमध्ये काय म्हटलं की यामध्ये मॉडिफाय दी रूल्स, एकतर कम्प्लिटली रिलॅक्सेशन देऊ शकतात किंवा त्यांच्या रिलेटेड मॉडिफाय करून थोडेफार त्याचे चेंजेस करून देऊ शकतात. ओके. हे आहे सिम्पली रूल 4. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया रूल 5 काय म्हणते इथं, इझी आहे. तर रूल 5 काय म्हटलं, पर्सन फॉर होम स्पेशल प्रोव्हिजन मेड, पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ whom special provisions regarding leave have been
मेड शॅल बी गवर्न्ड बाय सच स्पेशल प्रोव्हिजन. मग इथं सिम्पली काय म्हटलं गेलं आहे की पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ whom स्पेशल प्रोव्हिजन्स रिगार्डिंग लीव हॅव बीन मेड शॅल बी गवर्न्ड बाय सच स्पेशल प्रोव्हिजन. तर इथं बेसिकली जे मेन कोर कन्सेप्ट काय की पर्सन फॉर हुम स्पेशल म्हणजे ज्याच्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन जे बनवले गेलं आहे म्हणजे इन रिस्पेक्ट ऑफ हुम स्पेशल प्रोव्हिजन्स आर रिगार्डिंग हॅव बीन मेड शॅल बी गवर्न बाय सच स्पेशल प्रोव्हिजन. म्हणजे इफ एनी गव्हर्मेंट सर्वंट और क्लास ऑफ सर्वंट जे स्पेशल रूल्स आहेत हॅव बीन मेड त्यांच्यासाठी केलेलं आहे. म्हणजे ज्या शासकीय कर्मचारी म्हणजे ज्या शासकीय काय म्हटलात मराठीमध्ये ज्या शासकीय कर्मचारी किंवा कर्मचारी वर्गासाठी विशेष तरतुदी म्हणजे स्पेशल प्रोव्हिजन करण्यात आले आहेत किंवा केल्या गेल्या आहेत त्यांना त्या विशेष तरतुदीनुसारच चालावे लागणार, त्या स्पेशल प्रोव्हिजननुसारच चालावे लागणार आहे. समजलं. साधारण नियम त्यांना म्हणजे जनरल प्रोव्हिजन ॲप्लिकेबल होणार नाही. जर एखादा स्पेशल प्रोव्हिजन त्यांच्याशी रिलेटेड केला असेल तर त्यांना तेच रूल ॲप्लिकेबल होणार आहेत. ओके. एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल बघूया आपण. सामान्यतः बघा ह्यामध्ये काय म्हटलं आहे की सपोज नॉर्मल मॅटर्निटी लीव किती असते 180 days नॉर्मल मॅटर्निटी लीव असणार आहे. म्हणजे लीव रिलेटेड बोलायला म्हणून आपण मॅटर्निटी लीव घेतलं इथं. अंडर दी जनरल रूलमध्ये 180 आपण कन्सिडर करूया. त्याच्यानंतर बट फॉर विमेन पोलीस कॉन्स्टेबलसाठी द गव्हर्नमेंट इश्यूज दी स्पेशल प्रोव्हिजन. विमेन कॉन्स्टेबल पोलीससाठी गव्हर्नमेंटनं काय केलं की 220 days असं काहीतरी समथिंग इथं काय केलं इश्यू केलं की एवढे दिवस तुम्हाला असावं. तर त्यांना तेवढे दिवसच ॲप्लिकेबल होणार. जनरल रूल जे 180चं आहे ते ॲप्लिकेबल होणार नाही. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. रूल 6 रेग्युलेशन ऑफ क्लेम टू लीव. त्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे की अ गव्हर्मेंट सर्वंट्स क्लेम टू लीव इज रेग्युलेटेड बाय दी रूल्स इन फोर्स ॲट दी टाईम द लीव इज अप्लाइड फॉर दी ग्रँटेड. म्हणजे बेसिकली जे मेन कोर कन्सेप्ट इथं पण काय दिलं आहे की रेग्युलेशन ऑफ दी क्लेम टू लीव. आता रेग्युलेशन ऑफ दी क्लेम टू लीवमध्ये बेसिकली काय म्हटलं गेलं हे पहिलं आपण लक्षात ठेवून घ्यायचं ह्यामध्ये. आता बेसिकली इथे एवढंच म्हटलं गेलं आहे बघा. एवढंच काय म्हटलं आहे की जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी रजेचा अर्ज देत असतो ना तेव्हा त्याला रजा मिळण्याचा हक्क त्यावेळेस लागू असल्याचा नियमाप्रमाणे ठरतो. म्हणजे आधीचे नियम म्हणजे जॉईन करताना असलेले किंवा नंतर बदललेले नियम नाही तर अर्ज केलेल्या व मंजूर ज्या दिवशी तुम्ही अर्ज देत असताय किंवा मंजूर करत असता त्या दिवशीचे जे असणार आहे तेच नियम लागू होणार आहेत. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी जॉईनिंग झाला त्यावेळेस लीवचे रूल वेगळे असतील किंवा आज तुम्ही लीव मागायला तर तेच रूल्स इथं काय होणार आहेत ॲप्लिकेबल होणार आहेत. नेक्स्ट बघूया इथं रूल 7. ह्यामध्ये म्हटलं गेलं आहे की एक्सरसाइज अँड डेलिगेशन ऑफ पॉवर्स अंडर दिस रूल. तर मेन प्रोव्हिजन काय आहे यामध्ये नो पॉवर्स मे बी एक्सरसाइज्ड और डेलिगेटेड अंडर दिस रूल्स एक्सेप्ट एक्सेप्शन पण दिलं गेलेलं आहे इथे एक्सेप्ट कन्सल्टेशन विथ दी फायनान्स डिपार्टमेंट. तुम्हाला कन्सल्ट कुणासोबत करावं लागणार आहे फायनान्स डिपार्टमेंटसोबत पहिला कन्सल्ट करावं लागणार. अदरवाईज तुम्ही डेलिगेशन करू शकत नाही म्हणजे ट्रान्सफर ऑफ पॉवर करू शकत नाही. इट शॅल बी ओपन टू फायनान्स डिपार्टमेंट टू प्रिस्क्राईब बाय दी जनरल or special order cases in which it consent may be presumed to have been given. Okay. Note काय आहे यामध्ये फॉर पॉवर्स डेलिगेटेड अंडर दिस रूल अपेंडिक्स फर्स्टमध्ये जे दिले ते पॉवर्स डेलिगेट होतात एवढंच म्हणलेलं आहे. ओके. हा जो रूल आहे तो इझी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट रूलला जाऊयात आपण. रिझन्स फॉर कन्सेशन टू बी कम्युनिकेटेड टू ऑडिट ऑफिसर. जे रिझन्स आहेत फॉर दी कन्सेशन तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर कन्सेशन दिला आहे सवलत दिला आहे तर ते का सवलत दिला आहे का हा कन्सेशन दिला आहे त्याचं रिझन्स इथं ऑडिटरला कम्युनिकेट केलं पाहिजे. वेन अ कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑर अदर दॅन दी गव्हर्नमेंट कम्युनिकेट्स टू दी ऑडिट ऑफिसर अँड ऑर्डर ग्रँटिंग एनी कन्सेशन जर ऑर्डर ग्रँट करत असेल एनी कन्सेशन under this rule to any government servant in cases in which it is prescribed that reason therefore should be recorded. reason record असायला पाहिजे. he should be at the same time forwarded him the copy his reason. तिथं कॉपी द्यायला पाहिजे reasons. ओके. आय होप तुम्हाला हे जे जनरल प्रोव्हिजन आपण जो लीव रूल्समध्ये बघितलेलं आहे ते समजलं असणार आहे. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण डेफिनेशनचा पार्ट चॅप्टर 2 इथं कवर करणार आहे. थँक्यू.